महत्वाची बातमी, कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन आता केलं जात आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी आहे। दोन्ही शिवसेनेकडून निषेध केला जातोय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा परिसरामध्ये कडक बंदोबस्तही तैनात आहे। शिवसेनेकडून दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी आंदोलन केलं जातं। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती आज शिवसेनेचे घंटानाद आंदोलन आहे आणि यापूर्वीच या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। मी सध्या उभा आहे लाल चौकी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांनी जो आहे मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 1972 साली या ठिकाणी घंटानादाचं आंदोलनाची सुरुवात झाली होती। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे असतील यांनी या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आपण पाहायला गेलं तर कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती दोन समुदाय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे या ठिकाणी प्रार्थना स्थळ आहे आणि या प्रार्थना स्थळावर बकरी ईदच्या दिवशी हिंदू समुदायाला हिंदूंना वरती जाऊन प्रार्थना करण्यास या ठिकाणी बंदी आणण्यात आली होती आणि हे बंदी आदेश उठवण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते शिवसेनेकडनं या ठिकाणी आंदोलन केले जाते। मात्र दोन्ही गट या ठिकाणी एकत्र आल्यावरती पुन्हा एकदा या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र तरी देखील पोलीस त्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।